स्वामी आणि समर्थ जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले ना, तेव्हापासून मला समजलं की आई होणं सोपी तर नाहीच. कारण आई होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही मी पार पाडू शकेल की नाही पाडू शकेल हा डाऊट मला नेहमीच येतो. कारण लोकांची टोमणी आणि लोकांचं बोलणं ऐकून मला कधी-कधी विचार येते की मी कुठेतरी कमी पडत आहे का? ह्या गोष्टी तर माझ्या आयुष्यात चालूच राहतील. चला तर मी माझं आजचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठली होती तेव्हा स्वामी खूप जास्त चिडचिड करत होता. त्याला सर्दी झाली होती म्हणून त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याचा नंबर वगैरे लागला. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं आणि त्यांना सांगितलं, की तो चावतो पण खूप जास्त. म्हणून डॉक्टरांनी काही टॉनिक आणि काही सर्दी खोकल्याचं औषध दिलं आणि त्याला आराम पडेल लवकरच असं सांगितलं. औषध घेतले आणि आम्ही घरी यायसाठी निघालो. कारण समर्थ घरी होता आणि स्वामी आणि समर्थ जेव्हापासून समजायला लागला आहे ना, तेव्हापासून त्यांना सोबतच पाहिजे, नाहीतर चिडचिड करायला लागतात. थोड्या वेळानं समर्थचं एक पार्सल आलं. स्वामीचं आदल्याच दिवशी आलं होतं आणि याची क्वालिटी पण छान होती म्हणून मी ठेवून घेतलं. आणि मी सध्या त्याला कमी पैशाची खेळणी मागवत आहे. कारण ते दोघंही चावू सगळी खेळणी खराब करून टाकत आहेत. म्हणून त्यांना काही थोडीफार खेळणी ऑर्डर केली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.